त्यामुळे पुण्याचा सस्पेन्स मुख्यमंत्र्यांनी संपवलेला आहे। पुण्यामध्ये अजितदादा हे युतीमध्ये नसतील, म्हणजे शिवसेना भाजप एकत्र असेल, पण दादा त्यांच्या विरोधात लढतील। एक प्रकारे मैत्रीपूर्ण लढत पुण्यात पाहायला मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। पण जशा निवडणुका जवळ येतात तसे आरोप प्रत्यारोप सुरू होतात, टिक्का टिप्पणी सुरू होते आणि याच टिक्का टिप्पणीमधनं, याच आरोप प्रत्यारोपांमधनं सध्या आपल्या राज्यामध्ये एक नवीन पॉलिटिकल डिक्शनरी किंवा राजकीय डिक्शनरी जन्माला आली आहे। त्यातली काही नावं आपण पाहतोय। एकमेकांना गांडूळ संबोधणं, ॲनाकोंडा म्हणणं, रेहमान डकेतची उपमा देणं, नावं कुणीच कुणाची घेत नाही, फक्त उपमा दिली जाते आणि एक प्रकारे शालजोडीतनं लगावले जातात। तर ही मुख्य लढत जी आहे या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं, खास करून मुंबईची, ती आहे ठाकरे वर्सेस शिंदे अशी। आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाची चढाओढच सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपला काही दिवसांपूर्वी लक्ष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना ॲनाकोंडा म्हटलेलं, तर शिंदेंना गांडुळाची उपमा दिलेली। भाजपनं सुद्धा पलटवार केला। उद्धव ठाकरेंना उत्तर देताना त्यांनी आयत्या बिळावर नागोबा या शब्दात त्यांचा उद्धार केला। आजच 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे, त्यामुळे सगळे आरोप केवळ ट्रेलर आहेत किंवा हे शाब्दिक आरोप म्हणजे केवळ ट्रेलर आहेत, पिक्चर अभी बाकी है अशी चर्चा रंगते आहे। आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची, ती हक्काची मुंबई गिळायला तो ॲनाकोंडा बसलेला आहे। अरे आता ॲनाकोंडा म्हटलं तर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, बरोबर ना? पण मला एका गोष्टीची गंमत वाटते, मी ॲनाकोंडा कोणाला म्हणतोय? आता तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत। आता त्यानं ॲनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? ॲनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण ॲनाकोंडाने उत्तर द्यायच्याऐवजी गांडुळाची अवलत उत्तर देते। आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहिती, जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही। म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर, दोन काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा। पायाखालची वाळू उद्धवजींच्या सरकली आहे आणि म्हणून जर ते कोणाला ॲनाकोंडा म्हणत असतील तर मी थेट त्यांना आयत्या बिळावरचा नागोबा असं म्हणेन। आमच्या जीवावर लोकसभेमध्ये सत्ता तुम्ही भोगली, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात। गेल्या 25 वर्षात तुम्ही भाजपच्या मदतीने महापालिकेत सरकार स्थापन केलं, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात। जर आम्हाला ॲनाकोंडा म्हणाल तर तुमची पोस्टर आयत्या बिळावर नागोबा म्हणून लावायची का, याचं उत्तर त्यांनी द्यावं। उबाटाचे नेते नागपूरला आले, ठरल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा तेच टोमणे मारायला सुरुवात केली, तो टोमणे मारले आणि आपली बॅनर लाईन करून घेतली। मग तुमच्यावर टीका करताना तुमची माणसं ते कोण? ते गांडूळ आहेत का? मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं। आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटनेवाला कौन है, वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे। भाई मुंबईच्या धुरंधर महायुती आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्र आणि मुंबईचे धुरंधर आहेत आणि म्हणून मुंबईचे डकेत, फकेत, चुकेत कोण आहेत हे जनतेला माहिती आहे। त्यांचा ॲड्रेस वांद्रे पूर्वच्या दिशेने आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।